नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा यंदा उशिरा सुरू होणार आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्याने दुरुस्तीची कामे अद्यापही झाली नसल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेन धावण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे. माथेरान परिसरात यंदा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी रेल्वे मार्गावर भूस्खलन, झाडे पडणे आणि माती वाहून जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. कड्यावरचा गणपती परिसरात रेल्वे ट्रॅकखाली भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचं काम सुरू आहे. ही कामे युद्धपातळीवर सुरू असली तरी सततच्या पावसामुळे गती मंदावली आहे. दरवर्षी दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत सेवा सुरू करण्याची परंपरा आहे. मात्र पावसामुळे रेल्वे विभागाला कामामध्ये विलंब झाला आहे. त्याचा परिणाम दिवाळीनंतरच्या पर्यटन हंगामावर झालेला आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानच्या 21 किलोमीटरच्या प्रवासासाठी अनेकांनी इतर पर्यायांचा अवलंब केला आहे. या मार्गावर ट्रेनला साधारण 2 तास 50 मिनिटे लागतात. नागमोडी वळणांमधून आणि दरा-खोऱ्यांमधून जाणाऱ्या मिनी ट्रेनच्या प्रवासाचा खास आनंद असतो. दरम्यान कर्जत यार्डचे पुनर्रचना, रूट रिले इंटरलॉकिंगचे काम पूर्णत्वास आलेले आहे. नेरळ माथेरान रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.